हॅलो मंडळी, तर आज मी बनवला आहे किमा पाव. किमा पावची रेसिपी तुम्ही पूर्ण पहा आणि आवडलीच तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गॅसवर पॅन ठेवला, तेल छान गरम झालं आहे. तेल गरम झालं आहे, त्याच्यात आपण खडे मसाले घालून घेतलेत. खडे मसाले घातल्यानंतर आपल्याला छान असे परतायचे थोडेसे फुटेपर्यंत. त्याच्यानंतर हे मी कांदे घेतलेत. कांदे छान बारीक चिरून आपण ह्याच्यात घातलेले आहेत. आता हे सुद्धा आपल्याला फास्ट फ्लेमवर छान असे परतायचे गोल्डन रंगाचे होईपर्यंत. आता हे गोल्डन रंगाचे झाले की त्याच्यानंतर आपण ह्याच्यात हिरवं वाटण घालायचं आहे. हे हिरवं वाटण आहे कोथिंबीर, आलं, लसूण, पुदिना आणि हिरव्या मिरच्या. हे करून मी ह्याच्यात हे वाटण तयार केलेलं आहे. आता हे वाटण छान असं आपण ह्याच्यात मिक्स केल्यानंतर आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत. त्याच्यात घातलं आहे धना पावडर, गरम मसाला पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ. आणि हे घातल्यानंतर ही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. कांदा आणि मसाले छान असं परतून घेऊया. ते हे परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात दही घालायचं आहे. दही घातल्यानंतरही आपल्याला छान असे मिक्स करायचे, एकजीव करून घ्यायचं आहे. कमीत कमी 2 ते 3 मिनटं छान असं आपण परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं स्लो गॅसवर शिजवून घेतलेला आहे मसाला आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे टोमॅटो आणि हिरवे वाटाणे. हे घातल्यानंतरही छान असं मिक्स करूया. त्या गॅसची फ्लेम मी थोडी फास्ट केलेली आहे. आता फास्ट फ्लेमवर आपण छान हे परतून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे किमा. हा किमा मी स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि नंतर चाळणीत नितळत ठेवला होता. आता हा किमा घातल्यानंतरही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे किमा घातल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 मिनटं छान आपल्याला परतायचं आहे. छान परतल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच आपल्याला हा किमा शिजवायचा आहे. आता तुम्ही बघू शकता किम्याला पाणी सुटलेलं आहे. आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसं मी पाणी घातलं आहे, पाव कपच मी पाणी घातलेलं आहे आणि ते घालून नंतर आपण झाकण ठेवून किमा छान शिजवून घेतला आहे. तुम्ही बघू शकता सुंदर असा आपला किमा तयार झालेला आहे. आता ह्याच्यावर कोथिंबीर घालूया आणि छान असं सर्व करूया.